तर रामराम मंडळी, लहानपणी आमची मंडा आजी मला आहे ना निंबाच्या झाडाखाली बसून म्हणायची, म्हणे भाऊ आपण जर काही चुकीचं काम केलं तर वरती देव शिक्षा देतो म्हणे गेल्यावर. तर झालं असं, रात्री आजीने ना सॅटेलाइट द्वारे संपर्क केला रात्री स्वप्नामध्ये. म्हणे नातूबा, म्हटलं काय आजी, सध्या एआयचं युग आलंय म्हणे, तर देवाने नवीन पॉलिसी लॉन्च केली म्हणे. आता ना देवने धोरणे बदलाय टाकत म्हणे, जे काही शेते खाली शे 12 ना काटा 12 और रस म्हणून समय सुमाय राहत तर पण वाहन पहिले दर्पण नीट डेकलेत जाय म्हणे रोज. तर उन्हात कूच करत मुचला हात लावत आम्ही निघालो होतो बाहेर. काही धरून बहिणी 3 आहेत पण तिघांचं प्रेम एकदम सेम आहे. आणि पाहुण्यांना म्हटलं बापू तुम्ही काही पण म्हणा, नशीबवानेत म्हटलं, अशी देखणी बायको आणि असा हुशार साला भेटणं म्हटलं. बापू म्हणे नको टापू कार भाऊ, आम्ही काय पाला बांधीसनी फिरत का म्हणे रस्त्यावर. बापूंनी शेपू खाऊन मोलाचा टोला दिला आणि ताईला विदाऊट टीसीच्या एसी मध्ये बसून निघालो. ताई गाडीमध्ये बसून माडीच्या गप्पा करत होती. ताईला म्हटलं जाऊ दे, घरोघरी मातीच्या चुलीचे फरक फक्त एवढा जे दुसऱ्यांनी शिकवायच्या अगोदर आपणच आपली सोय सांभाळून घेतलेली कधी पण चांगली असो. बापूंना म्हटलं तोंडाने काय वापा चालवू नका, तापा थांबवा म्हटलं आणि ताईला शिकंजी द्या. मग काय तुम्ही नका देखू, शिकंजी लिहिणे मग आम्ही काय पाहिजे हो सुख अजून. परिवारना बुंदा एवढा स्ट्रॉंग पाहिजे की कोणी कुंदा खांदालेच नाही पाहिजे. मग काय कार बाजूला करून ताईने मस्त जेवणासाठी सार बनवला होता. पुढे गोगल गाय आणि पोटात पाय बाच्या सोबत साचा एकदम पक्का केला आणि जेवण चांगलं होतं म्हणून आंदन समजून मानधन म्हणून ताईला गिफ्ट दिलं. आगाव बाच्याचा साचा फुल करून आम्ही पुढे निघालो. जीवांना 10वी वर्ष होतं म्हणून कस निघरांता म्हणतं भाऊ, कस नको करू रस पिले म्हणतं. तर रस पिता पिता आपली फॅन मंडळी भेटणे म्हणे दादा एकदम मस्त म्हणतं धन्यवाद. चला तर मग द्या निरोप. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.